अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार सत्यजित तांबे आहेत। सर, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। काय नेमकं वाटतं, काय फलित या अधिवेशनाचं एकंदरीत? सर, चांगलंच आहे। अधिवेशन जे नागपूरला नेहमी होत असतं ते वैदर्भीय जो जनता आहे त्याला न्याय देणारं हे अधिवेशन व्हावं अशी सगळ्यांची अपेक्षा असते। ज्या पद्धतीने अनुशेष मराठवाडा आणि विदर्भामध्ये विकासाचा अनुशेष आपल्याला दिसून येतो, तो अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं अधिवेशन असतं। साधारणतः हे पहिलंच अधिवेशन विधानसभा निवडणुकीनंतरचं असल्यामुळे, हे छोटं अधिवेशन असल्यामुळे फार काही याच्यातून प्राप्त झालेलं दिसत नाही आहे। परंतु निश्चितच येणाऱ्या काळामध्ये काहीतरी न्याय वैदर्भी जनतेला याच्यातून मिळेल अशी मला अपेक्षा आहे। खातेवाटप अद्यापपर्यंत झालेलं नाही आहे। अधिवेशन संपत आलेलं आहे। 6 दिवसाचं अधिवेशन हे विदर्भाचं शेवटचा दिवस। खातेवाटपाच्या बाबतीत काय आहे की यावेळेस कामकाजच फार काही नव्हतं अधिवेशनामध्ये, कारण पहिलंच होतं, प्रश्न उत्तर घेऊ शकत नाही, कारण 45 दिवस आधी ते द्यावं लागतात, लक्षवेधी ठेवलेल्या नव्हत्यात आणि ह्या अनेक जे म्हणजे ज्याच्यासाठी खात्याचे मंत्री लागतात असं कुठलंही कामकाज नसल्यामुळे खातेवाटपाची फार गरज काय जाणवली नाही। पण मला खात्री आहे की लवकरात लवकर खातेवाटप होईल आणि मंत्रिमंडळ संपूर्णपणे अस्तित्वात येईल। आज जर पाहिलं तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या संदर्भानं किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भानं काही घोषणा सरकारकडून केली जाण्याची शक्यता आहे। काय नेमकं वाटतं तुम्हाला की काय सरकारनं या संपूर्ण संदर्भात काय उपाययोजना केल्या पाहिजे? असं आहे की मराठवाडा मुक्ती संग्रामाला 75 वर्ष पूर्ण झाले, त्यावेळेस त्याच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाची कॅबिनेटची बैठक संभाजीनगर येथे झाली होती आणि ती बैठक होत असताना संभाजीनगरमधल्या बैठकीत 45,000 कोटी रुपयाचं पॅकेट मराठवाड्यासाठी जाहीर करण्यात आलं होतं। मात्र आजपर्यंत 120-130 कोटी रुपयाचेच प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे फक्त पॅकेज जाहीर होऊन चालत नाही, तर त्या पॅकेजची अंमलबजावणी पण झाली पाहिजे। त्याचं काहीतरी खालपर्यंत विकासाचं जो गंगा आहे ती खालपर्यंत पोहोचली पाहिजे, नाही तर फक्त जाहीर करायचं आणि त्याची अंमलबजावणी झाली नाही तर मला असं वाटतं की ते योग्य नाही। म्हणून अपेक्षा हीच आहे की सरकारने वैदर्भीय जनतेला न्याय देण्यासाठी, मराठवाड्यातल्या जनतेला न्याय देण्यासाठी चांगला निर्णय घ्यावा आणि तो निर्णयाची 100% अंमलबजावणी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। कुठेतरी या अधिवेशनामध्ये जर पाहिलं तर विरोधक कमी पडल्याची भावना जी आहे ती संपूर्ण अधिवेशनाच्या दरम्यान दिसते। साहजिक आहे, आकडा कमी असल्यामुळे विरोधकांचा धार कमी असण्याची शक्यता आहे आणि मला असं वाटतं की ह्या अधिवेशनामध्ये मुळातच विकासाचे मुद्दे किंवा खूप जास्त डेव्हलपमेंटचे मुद्द्यांपेक्षा वेगळ्याच मुद्द्यांकडं जास्त फोकस होता आणि त्याच्यामुळे ते जाणवतंय की बाबा कुठंतरी कमी पडतोय। निश्चित तर होते आमदार सत्यजित तांबे। कॅमेरामॅन विशालसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।